हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर आधी वेळ न घालवता आपण आधी पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे वाटाणे मी आधी 2-3 तास भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कुकर घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, हे वाटाणे टाकले, थोडीशी मीठ टाकलं, हळद टाकलं आणि ह्याला आता 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ह्याचा मस्त असे गरगरीत उकडवून घ्यायचे. आपण आज रगडा पॅटीस बनवणार आहे, तर रगडा पॅटीससाठी मस्त असे वाटाणे उकडले पाहिजे. त्यासाठी इथे कुकरच्या मस्त शिट्ट्या करून घ्यायच्या. 5-6 शिट्ट्या केल्या तरीही चालेल. तर इथे ह्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे आता चटणीची तयारी करूया. इथे एक मिक्सरचा भांडा घेतला, त्यामध्ये कोथिंबीर घातलेली, 4 मिरच्या घातलेल्या आहेत, तिखट घातलेले आहेत. ह्या ज्या तिखट असतात मिरच्या तर त्या घातलेल्या आहेत. इथे जी भाजकी डाळ भेटते किंवा डाळा बोलतात ह्याला, तर ते घातले. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाका, की तुम्ही बर्फाचे तुकडे टाकलात तरीही चालेल. तर मी ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये जे पाणी असतं ना थंड, तर ते घातलेलं आहे. थोडंसं चाट मसाला टाकायचा वरतून टेस्टसाठी, नाहीतर मग लिंबू पिळला तरीही चालेल. तर आता याची आपण मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया. ही बघा, सुंदर अशी मस्त चटणी आपली रेडी झालेली आहे. तिखट चटणी रेडी झालेली आहे. तर इकडे मी जे बॉईल बटाटे करून घेतले होते, उकडवून घेतलेले बटाटे, तर इथेच मस्त असे स्मॅश करून घेते. पोहे 1-5 मिनटं असे भिजत ठेवलेले, तर ते पोहे पण त्याच्यामध्ये घातले. चवीनुसार मीठ घालायचं आणि ते असे मस्त याचे हे चांगले असे कुस्करून घ्यायचे. पोहे आणि ते बटाटे एकत्र झाले पाहिजे ते बघा. आणि हा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे वरतून. थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाका, नाही टाकलात तरी चालेल, ऑप्शनल आहे. तर इथे मी असे मस्त ह्याचे आता छोटे छोटे असे पॅटीस म्हणजे गोळे करून घेते आणि ते साबू वडे कसे बनवतात आपण, तर त्याच पद्धतीने मी असे करून घेते. थोडंसं तेल लावलं हाताला. इथे बघा, या पद्धतीने असे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसा जाड पाहिजे असेल तर जाड बनवू शकता. मला असे पातळ पाहिजे होते तर मी अशी पातळ बनव. त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता. तर इथे मी कोथिंबीर नाही घातलेली, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकतात. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे मी असे गोळे बनवून घेणार आणि मस्त अशी झटपट अशी रेसिपी आहे. मुलांना स्नॅक्ससाठी, संध्याकाळसाठी, आपल्याला संध्याकाळी कधीतरी अशी भूक लागते तर त्यासाठी पण आपण बनवू शकतो. तर ह्या पद्धतीने असे सगळे गोळे बनवून घेतले मी. तर आता आपण इकडे गॅसवरती मी हा पॅन ठेवलेला आहे, तवा ठेवला. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. डीप फ्राय नाही करायची, शॅलो फ्राय करायची. तर हे चांगलं तेल गरम झालं की ह्याच्यावरती आपण जे बनवलेले आहेत ना पॅटीसचे वडे बनवलेत, म्हणजे वड्याच्या पद्धतीनेच बनवलेले, तर ते इथे हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला जरा शेकून घेणार आहे. तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना नक्की आवडेल. आणि खूप दिवस झाले मंगेश पण सांगत होते की रगडा पॅटीस बनव, रगडा पॅटीस बनव. तर म्हटलं आज त्यांची इच्छा पूर्ण करूया आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत म्हटलं आता शेअर करूया. तर हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याच्यावरती असे शेकून घ्यायचे. तर त्या चिमट्याच्या ह्याच्या हातच येत नव्हते, तर ते निसटत होते. तर हे असे मस्त असे भाजून घ्यायचे. जास्त असे क्रिस्पी होतात, म्हणजे कसे वरतून असं कडक कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि मंथन पण आला की मंथन पण खाईल, तर त्याला पण असं काय काय नवीन रेसिपी बनवल्या की आवडतात. आणि मला नवीन नवीन रेसिपी पण ट्राय करायला खूप आवडतात. तर हे असे मी बनवून घेणार मस्त असे. आणि तुम्ही संध्याकाळची भूक लागली असेल, चहासोबत पण खाऊ शकता किंवा सकाळी तुम्ही नाश्त्याला पण हे बनवून खाऊ शकता. तर असं काय नाही, कोणाला जसं आवडेल तसं खाऊ शकता. तर इथे हे मस्त असे भाजून घेतले आणि त्यानंतर मग आता गॅस बंद करते. बघू शकता इथे मस्त असे भाजलेले. एका साईडला इकडे वाटाणे पण आपले उकडलेले आहेत. थोडेसे स्मॅश पाहिजे तर करून घ्यायचे, नाही पाहिजे असेल तर नाही केलं तरी चालेल. आणि शक्यतो नाही अलीकडे वाटाणे असे उकडत नाहीत. हिरवे वाटाणे पटकन उकडतात, पण हे सफेद वाटाणे ना झाडं उकडत नाहीत. तर हे असे थोडेसे स्मॅश करून घेतले. तर आता आपण इथे पटकन फोडणी देऊया. इथे मी गॅसवरती कढई ठेवली गरम करायला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. तेल तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकला तरी चालेल. थोडासाच कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकायचा. त्यानंतर आपण नंतर परत वरतून पण वापरणार आहे. थोडीशी जिरे पावडर घेतली आणि थोडासा गरम मसाला. तर तुम्ही ही जर फोडणी द्यायची आहे ना, तर ती थोडी तिखट नाही बनवलात तरी चालेल, तुमच्यावर आहे. पण थोडीशी मला स्पायसी अशी पाहिजे होती, त्यामुळे मी ते तिखट अशी आपण जशी भाजी बनवतो ना वाटाण्याची, तर त्या पद्धतीनेच मी इथे बनवून घेतली.
हे बघू शकता अशी मस्त अशी आपली इथे रगडाची जी भाजी असते ना तर ती रेडी झालेली आहे. तर आता ह्याला चांगली अशी उकळी येऊन देते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी. आणि पॅटीस पण आपले रेडी झालेले आहे, चटणी पण रेडी झालेली आहे. झटपट अशी रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर वरतून कोथिंबीर आवडत असेल तर ती टाकलात तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकायची. गॅस बंद केला मी आणि आता आपण इथे मस्त एक 5 मिनिटांसाठी परत ठेवून देते. सॉरी, गॅस नव्हता बंद केला. 5 मिनिटांसाठी परत ठेवून देते. थोडीशी उकळी आली की मग आपण नंतर गॅस बंद करूया आणि त्यानंतर मग सर्व करूया. असे बुडबुडे यायला लागले की मग गॅस बंद करायचा. आणि आपले वाटाणे रगडा झालेला आहे, रेडी झालेला आहे. थोडेसे वाटाणे ना अलीकडे कमी शिजतात, म्हणजे आणि जरा 2 शिट्ट्या केल्या असते ना तर चांगले गरगरीत असे शिजले असते. काय प्रॉब्लेम नाही, पण चांगले असे शिजलेले पण आहेत. आता आपण इथे सर्व करूया. एक डिश घेतली, त्यावरती मस्त असे बनवलेले पॅटीस घेतलेले आहेत. आणि घरी बनवलेल्याची चव ना थोडी वेगळीच लागते. बघा, तुम्ही नक्की ट्राय करा अशी रेसिपी, तर तुम्हाला नक्की आवडेल. हे आपण जे रगडा बनवला आहे तर तो टाकून घ्यायचा वरती आणि थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी म्हणून मी परत अजून थोडंसं एक त्याच्यामध्ये पॅटीस घातला. आणि वरतून असा कांदा टाकायचा, भरपूर असा कांदा टाकायचा. आणि त्यानंतर मग परत टोमॅटो टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. माझ्याकडे काही शेव अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी शेव टाकला नाही. तर त्यानंतर ग्रीनवाली जी चटणी बनवली होती तर ती पण टाकली. शेव नव्हता त्याच्यामुळे शेव काय टाकला नाही. थोडीशी इमली चटणी टाकली तर ती पण टाकायची. खूप छान लागते टेस्ट. तर नक्की तुम्ही अशी रेसिपी ट्राय करा. आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला आपलं लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप सुंदर असं रगडा पॅटीस घरच्या घरी झालेलं आहे. झटपट अशी रेसिपी. चटणीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. आता मंथन आला ना की मंथनला याचा मी रिव्ह्यू विचारते. चांगलं झालंय, भारी झालं, एकदम झकास. आणि काय प्रतिक्रिया आणि काय ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.